खूप त्रास असतानाही प्रामाणिक राहणं, संपत्ती भरपूर असतानाही साधं राहणं, अधिकार असतानाही नम्र राहणं आणि रागात असतानाही शांत राहणं याला जीवनाचं व्यवस्थापन म्हणतात. चुका स्वीकारण्याची तयारी ठेवली की माणसं गमावण्याची वेळ येत नाही. प्रत्येकाला आनंदी ठेवणं आपल्या हातात नाही, पण प्रत्येकाबरोबर आनंदी राहणं मात्र आपल्या हातात आहे. चांगल्याबरोबर चांगले व्हा, वाईटाबरोबर वाईट होऊ नका. कारण हिऱ्यापासून हिरे कोरले जाऊ शकतात, पण चिखलापासून चिखल साफ केला जात नाही. प्रत्येक चांगल्या विचाराची पहिल्यांदा चेष्टाच होते, मग त्याला विरोध होतो आणि शेवटी त्याच विचारांचा स्वीकार होतो. या जगात 4 गोष्टी कधीच बदलू शकतात: विचार, निर्णय, माणूस आणि प्रेम. आनंद शोधता आला की मनाचं रितपण आपोआप निघून जातं. अनुपस्थितीची जाणीव सगळ्यांनाच असते, पण उपस्थितीकडे कुणाचंच लक्ष नसतं. शरीरापेक्षा मनाचा थकवा खूप त्रासदायक असतो. शरीर थकलं की शांत झोप लागते आणि मन थकलं की झोप उडते. नशिबाच्या पुढे कधी धावता येत नसतं आणि जे हृदयापासून हवं असतं ते कधीच मिळत नसतं. आयुष्याच्या घडामोडीत जुने मित्र नेहमीच सोबत ठेवा, कारण नवीन मित्रांना तुमची भूमिका माहीत असते आणि जुन्या मित्रांना मात्र तुमचा इतिहास माहीत असतो. कर्तृत्ववान माणसं कधी नशिबाच्या आहारी जात नाहीत आणि नशिबाच्या आहारी गेलेली माणसे कधी कर्तृत्ववान होऊ शकत नाहीत. नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा. यश तुमची वाट पाहत आहे. आयुष्याच्या घडामोडीमध्ये नक्कीच जुने मित्र सोबतीला ठेवा, कारण नवीन मित्रांना तुमची भूमिका माहीत असते. जुन्या मित्रांना इतिहास माहीत असतो. नेहमी प्रयत्न करत राहा. यश नक्कीच तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच भेटत असतं. फक्त प्रयत्नवादी राहा. धन कमवतो तो धनवान, ज्याच्या अंगी चांगले गुण तो गुणवान, ज्याला चांगली बुद्धी लाभते तो बुद्धिमान आणि ज्याच्या अंगी चांगले कर्तृत्व असते तो कर्तृत्ववान. एकदा मीपणा विकून बघा. जेव्हा कुणीही घेणार नाही तेव्हा समजेल की किती फालतू गोष्ट आपण इतके दिवस बाळगत आहोत. जीवनात कठीण परिस्थितीसुद्धा एका वॉशिंग मशीनसारखी असते, जी आपल्याला खूप टक्कर मारते, गोलगोल फिरवते आणि पिळतेसुद्धा. पण जेव्हा आपण आतून बाहेर पडतो तेव्हा आपलं व्यक्तिमत्व पहिल्यापेक्षा अधिक स्वच्छ, चांगलं आणि चमकदार झालेलं असतं. माणसाजवळ त्याच्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे त्याचे चांगले विचार. कारण धन आणि बळ कोणत्याही माणसाला वाईट मार्गावर नेऊ शकतं, परंतु चांगले विचार माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित करत असतात. तेव्हा चांगलं कार्य नक्की करा. आयुष्यात पर्याय शिल्लक नसला की मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टींचाही स्वीकार करावा लागतो. कधी-कधी मजबूत हातांनी पकडलेली बोटेसुद्धा सुटतात. कारण नाती ताकदीने नाही तर मनाने निभवावी लागतात. जगात समर्थकापेक्षा विरोधक अधिक असावेत, कारण समर्थक कमकुवत बनवतात आणि विरोधक मजबूत बनवतात. हल्ली ना माणसांची ओळख त्यांच्याकडे असलेल्या पैशावरून होते, ना की त्यांच्या स्वभावावरून. हीच आजच्या काळाची सर्वात मोठी शोकांतिका आहे आणि यामुळे लोकांची एकमेकांकडे पाहण्याची मानसिकता बदलून गेली आहे. हे कुठंतरी थांबायला हवं. माणसाने माणसाकडे एक माणूस म्हणून बघायला हवं, कारण तुमच्याकडे असलेला पैसा फक्त तुम्हाला सुख देऊ शकतो, मात्र तुमचं दुःख ऐकून घ्यायला कोणीतरी असावं लागतं. जेव्हा माणसाची योग्यता आणि हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो, तेव्हा त्याचे शत्रू देखील त्याचा सन्मान करू लागतात. घर किती मोठं आहे याला महत्त्व नाही, घरात किती सुख आहे याला महत्त्व आहे. आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते, फक्त तुमचे विचार सकारात्मक हवेत. जमा करून ठेवायचं तर लोकांचे आशीर्वाद ठेवा, कोणाचा तळतळाट नको. कारण धनसंपत्तीसोबत नेता येत नाही आणि तळतळाट सुखाने जगू देत नाही. मातीतला ओलावा जसा झाडांच्या मुळांना पकडून ठेवतो, तसं शब्दातील गोडवा माणसातील नातं जपून ठेवतो. जिभेची इजा सगळ्यात लवकर बरी होते असं सायन्स म्हणतं, पण जिभेने झालेली इजा आयुष्यभर बरी होत नाही असा अनुभव म्हणतो. चुकीचा रस्ता, चुकीची माणसं, वाईट परिस्थिती, वाईट अनुभव हे आपल्या जीवनात येणं खूप गरजेचं आहे. कारण यामुळेच आपल्याला कळतं की आपल्यासाठी काय आणि कोण योग्य आहे. जीवनातील संघर्ष त्यालाच माहीत असतो. आपण फक्त वरून दिसण्यावर तो आनंदी आहे असा तर्क काढत राहतो, पण खरा अभिनय तोच करत असतो. दिवसभर सुखी असण्याचा बाजार मांडून रात्रीच्या अंधारात आपल्या डोळ्यातून दुःखाच्या वेदना बाहेर काढत असतो. कारण तो पण एक माणूसच असतो. माणूस तेव्हा मोठा नसतो जेव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो. मोठा तर तो तेव्हा होतो जेव्हा तो लहान लहान गोष्टी समजून घेतो. आयुष्य ही फार अवघड शाळा आहे. आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसतं. पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते.
आणि कॉपी करता येत नाही, कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका मात्र नक्कीच वेगळी असते. आयुष्यात स्वतःच्या आत असलेल्या कलेचा कधीच गर्व करू नका, कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा तो स्वतःच्याच वजनाने तळाला जात असतो. आयुष्यातला एखादा वाईट क्षण आहे म्हणून पूर्ण आयुष्य वाईट ठरत नाही. प्रत्येक संकट हा मोठा धडा असतो, जो आपल्याला अधिक शहाणं करतो. अशा संकटानंतर आयुष्याची खरी जाणीव होते. साबण बनवायला तेल हा घटक जरुरी असतो आणि तेलाचा डाग काढायला मात्र साबणच लागतो. हा अगदी अटळ विरोधाभास आहे. असंच जीवनाचं सुद्धा आहे. जे सुरू केलं आहे त्याचा शेवट हा नेहमी व्यवस्थितच झाला पाहिजे. वाईट माणसे जिंकली तरी चालतील, परंतु चांगला माणूस हरला नाही पाहिजे. दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून स्वतःकडे कधीच बघण्याचा प्रयत्न करू नका, कारण तसं केलं तर स्वतःचं जगणं कुठंतरी राहून जाईल. म्हणजे प्रत्येकाच्या दृष्टीने आपण कुठं ना कुठंतरी चुकत असतो. म्हणून स्वतःमध्ये एवढं गुंतून जा की कोण काय म्हणतं याकडे लक्ष द्यायला पण वेळ नाही. कारण तुमच्या चुकीत तुम्हाला सल्ला द्यायला खूप लोक उभे राहतात, पण तुमच्याकडून चूक का झाली हे समजून घ्यायला कोणीच पुढे येत नाही. ही खरी वस्तुस्थिती मान्य करा आणि स्वतःमध्ये खुश राहा. बाकी जग तुम्हाला काहीही म्हणो. सर्वात जास्त जन्माला येणारी आणि मृत्यू पावणारी गोष्ट म्हणजे विश्वास. डोक्यात अनावश्यक द्वेषाची घाण जीवन जगताना अडथळा निर्माण करते. प्रत्येक सकाळ तुम्हाला 2 पर्याय देते. एकतर झोपून स्वप्न बघा, नाहीतर उठून स्वप्नांचा पाठलाग करा. यशाच्या जवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो. कधीकधी एकटेपणाची जाणीव होणं पण गरजेचं असतं. म्हणजे जबाबदारी पण जबाबदारीने सांभाळता येते. स्वतःला व्यवस्थित ओळखता आलं की जीवनात सगळं सुरळीत होऊ शकतं. वाहत जाणं खूप सोपं असतं, अवघड असतं ते स्थिर राहणं. जे चिकाटीने काम करतात ना, ते समस्या नक्की सोडवतात. खुश राहायचं असेल तर जीवनाचे निर्णय आपली परिस्थिती बघून घ्या. जगाला बघून जे निर्णय घेतात ना, ते नेहमी दुःखीच राहतात. आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला टेन्शन येणं पण स्वाभाविक आहे, मात्र ते घेणं न घेणं आपल्या हातात आहे. आपल्याला थोड्या थोड्या गोष्टीत आनंद शोधता आला की मोठ्या मोठ्या गोष्टींचा ताणही येत नाही. शेवटी ज्याला काही टेन्शन नाही असा व्यक्ती जगात सापडणार नाही. मग उगाचच कशाला टेन्शन घेत बसायचं. मानवी जीवन एकदाच मिळालं आहे, ते मनसोक्त जगून घ्या. तुम्हाला वाटतं की सर्वांनी तुमच्याशी चांगलं वागावं, पण तुम्हीही सर्वांशी चांगलं वागावं हे महत्त्वाचं नाही का? व्याकरणाची भाषा नाही समजली तरी चालेल, पण अंतःकरणाची भाषा मात्र कळलीच पाहिजे. लोक तुमच्याशी कसं वागतात हे त्यांचं कर्म, पण तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रिया देता हे मात्र तुमचं कर्म असतं. जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट काही असेल तर ती म्हणजे तुमचा आत्ताचा वर्तमान काळातला क्षण. तो एकदा गेला की पूर्ण जगाच्या संपत्तीने देखील खरेदी करता येणार नाही. काळोख फक्त रात्रीचाच नसतो. अर्धवट ज्ञानी व्यक्तीच्या मध्ये तो दिवसाढवळ्या देखील बघायला मिळतो. शरीराचं सौंदर्य कमी होतं, पण विचाराचं सौंदर्य कधीच कमी होत नाही. तेव्हा विचाराने प्रगल्भ होण्याचा नक्कीच प्रयत्न करा. आयुष्यामध्ये तुम्ही कधीच मागे राहणार नाही.